कविता आहे. तुमच्यापैकी बरेच जण शहरामध्ये राहतात, कोणी संभाजीनगर, कोणी मुंबई, कोणी औरंगाबाद, कोणी परभणी वगैरे व्यवसायाच्या निमित्ताने. तेव्हा ज्यावेळेस आपण बाहेरगावी जातो त्यावेळेस आपल्या गावाची आठवण प्रत्येकाला दाखवून येतेच. गावातला जर माणूस दिसला तर नक्कीच खूप आनंद होतो. अशी भालेराव सरांची कविता आहे. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात सुगीत खस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. भाव ठरतोय त्याला न पुसता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. कशी खातात उन्हात खस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला कुणी नवाली. आता निवडणुकीचे दिवस यायला लागले. मला ते राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी आहे बघा, ज्यावेळेस राजकारण किंवा निवडणूक येते त्याच वेळेस कोणत्याही पक्षाचा नेता त्याला खेड्यातल्या माणसाची आठवण येते. दुष्काळात कोणत्याच नेत्याला आपल्या ग्रामीण भागातली शेतकऱ्याची आठवण येत नाही. त्या अनुषंगाने भालेराव सरांनी अतिशय सुंदर कविता लिहिलेला आहे. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला कुणी नवाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला कोणी नवाली. गाव असून झाला फिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता.